आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, भावाला बहीण देणार महिला मेळाव्यातून उत्तर। सुप्रिया सुळे उद्यापासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत। महिला मेळाव्यासह इतर कार्यक्रमांना देखील सुप्रिया सुळे हजेरी लावणार आहेत। जळगाव, धुळे, नाशिकमध्ये सुप्रिया सुळेंचा हा दौरा असेल। भावाच्या जनसन्मान यात्रेला बहीण महिला मेळाव्याच्या माध्यमातून उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उद्यापासून 3 दिवसांचा हा उत्तर महाराष्ट्र दौरा असणार आहे। यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात महिला मेळावा घेत आणि इतर कार्यक्रमांना देखील सुप्रिया सुळे या हजेरी लावणार आहेत। जिथे जिथे अजित पवारांची यात्रा जाऊन पोहोचली त्या तालुक्यांमध्ये सुप्रिया सुळेंचा हा मेळावा होणार आहे। लाडकी बहीण योजनेवरून दादांची बहीण आक्रमक होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर उद्यापासून सुप्रिया सुळे जाणार आहेत, काय अधिकची माहिती या दौऱ्यासंदर्भात? किरण, आपण जर बघितलं तर दादांची जनसन्मान यात्रेला नाशिकपासून सुरुवात झालेली होती। गुरुवार ते सोमवारपर्यंत अजित पवार हे नाशिकमध्ये होते आणि त्यांनी विविध तालुक्यांमध्ये जात लाडकी बहीण योजनेचं जोरदार करतं ब्रँडिंग हे केलेलं आहे। हे सरकार तुमच्या पाठीशी आहेत, विविध योजना आम्ही आणलेल्या आहेत आणि महिलांना देखील या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। नाशिकपासून सुरू झालेली ही यात्रा पुढे धुळे असेल, त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचली। त्यांनी जळगावमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झालेला होता। विशेष म्हणजे आता याच दादांच्या दौऱ्यानंतर उद्यापासून सुप्रिया सुळे हे 3 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। जळगावमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। जळगाव, धुळे आणि नाशिकमध्ये ते जिथे जिथे अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा झाली होती त्या तालुक्यांमध्ये म्हणजे अंमळनेर असेल किंवा धुळे असेल, चांदवड, दिंडोरी, नाशिक या ठिकाणी सुप्रिया सुळे जाणार आहेत। त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत आणि विशेष म्हणजे सुप्रिया सुळे महिला मेळावे देखील घेणार आहेत। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं एकीकडे दादांनी ब्रँडिंग केलेलं असताना दुसरीकडे दादांचीच बहीण आता लाडकी बहीण योजनेवरूनच आक्रमक होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून सुप्रिया सुळे हे या लाडकी बहीण योजनेवरून चांगल्याच आक्रमक झालेले आहेत। त्यांनी टीका देखील केलेल्या आहेत। विशेष म्हणजे हे जे पैसे जर आले तर पटकन काढून घ्या, ते हे सरकार ते देखील काढून घेईल असं देखील त्यांनी एक विधान जे आहे ते त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी दादांचं हे जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्रातून संपत नाही, तोच आता सुप्रिया सुळेंचा 3 दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौरा आहे। त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या या दौऱ्याकडे लक्ष लागलेलं आहे। सुप्रिया सुळे आता नक्की या महिला मेळाव्यामध्ये काय काय उत्तर देतात, काय काय टीका करतात, कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी देखील म्हणजे 19 तारखेला सुप्रिया सुळेंचे नाशिकमध्ये विविध कार्यक्रम देखील पार पडणार आहेत। किरण, नक्कीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।